मित्रांनो, मुलाखत लेखन मराठी या संदर्भातचा आजचा व्हिडिओ आहे. याच्यामध्ये मुलाखत लेखन मराठीमध्ये कशी करावी त्याचे 20 गोष्टी दिलेल्या आहे मी. एक्झाम्पल्स दिलेले आहेत 20, त्यांची उत्तरं पण दिलेली आहेत. तर सुरू करूया. पहिलं आहे, तुम्ही स्वतःला कसे वर्णन कराल? उत्तर आहे, तुमच्या कौशल्यांचा आणि अनुभवांचा सारांश द्या. उदाहरणार्थ, मी एक उत्साही आणि कार्यक्षम व्यक्ती आहे, ज्याला टीममध्ये काम करणे आणि नवीन आव्हानांना तोंड देणे आवडते. पुढचं 2 नंबरचं, तुम्हाला या कंपनीत काम करण्याची इच्छा का आहे? कंपनीची मूल्ये, मिशन आणि कामाच्या वातावरणाशी तुमच्या स्वप्नांची कशी जुळवणूक होते ते स्पष्ट करा. उदाहरणार्थ, या कंपनीने समाजातील योगदानात उत्कृष्टता दाखवली आहे आणि मी त्याला तुम्ही पॉज करून बघू शकता मित्रांनो. पुढचं घेऊया 3 नंबरचं, तुम्ही तुमच्या पूर्वीच्या नोकरीत काय साधले? तर इथे तुम्ही असं म्हणू शकतात, की मी नवीन प्रोजेक्ट्समध्ये 20% अधिक उत्पन्न वाढवले आणि टीम नेतृत्वात उत्कृष्टता प्राप्त केली. पुढचं घेऊया 4 नंबरचं, तुम्हाला तुमच्या मजबूत आणि कमजोर गोष्टी काय वाटतात? स्ट्रेंथ अँड विकनेसेस. तर माझी शक्ती म्हणजे उत्तम संघटन कौशल्य, तर माझी कमजोरी म्हणजे सार्वजनिक भाषणामध्ये सुधारणा करणे. बी पॉझिटिव्ह मित्रांनो. पुढचं घेऊया 5 नंबर, तुम्ही या कंपनीसाठी कसे मूल्य वाढवू शकाल? तुमच्या कौशल्यांचे आणि अनुभवांचे उदाहरण द्या, जे कंपनीच्या विकासात योगदान देऊ शकतात. फॉर एक्झाम्पल, माझ्या व्यवस्थापन कौशल्यांचा उपयोग करून मी टीम कार्यक्षमतेत सुधारणा करू शकेन. 6 नंबरचं, तुम्ही ताणतणाव कसा हाताळता? ताणतणावाचे व्यवस्थापन कसे करता याचे उदाहरण द्या. फॉर एक्झाम्पल, ताणतणावाच्या परिस्थितीत मी प्राधान्यांच्या सूची तयार करतो आणि प्राथमिकतेनुसार कामे पूर्ण करतो. म्हणजे टाइम टेबल करून मी करतो. 7 नंबरचं, तुम्ही कधी चूक केली आहे का? ती कशी हाताळली? इथे एक्झाम्पल द्या. फॉर एक्झाम्पल, एक प्रोजेक्ट देय तारखेच्या आधी पूर्ण झाला नाही, पण मी त्यासाठी उपाययोजना तयार केली आणि पुढे काम करणे शिकले. पुढचं 8 नंबरचं, तुम्ही ताजी माहिती कसे ठेवतात? याच्यामध्ये तुमच्या क्षेत्रातील ताज्या ट्रेंड्स आणि माहितीच्या अद्ययावत राहण्याचे उपाय सांगा. उदाहरणार्थ, मी उद्योगातील ब्लॉग्स वाचतो आणि ऑनलाईन कोर्सेसही घेतो. पुढचं 9 नंबरचं घेऊया. तुम्ही टीममध्ये कसे काम करता? तुमच्या टीमवर्कच्या अनुभवाचे उदाहरण द्या. फॉर एक्झाम्पल, मी टीम सदस्यांच्या विचारांना आदर देतो आणि त्यांच्या योगदानाच्या आधारावर समस्या सोडवतो. पुढचं घेऊया 10 नंबरचं. याच्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न असेल तर नक्की विचारा. तुम्ही किती वेळा ऑफिसला उशिरा येता? एक प्रामाणिक उत्तर द्या. उदाहरणार्थ, मी वेळेवर येण्याचा प्रयत्न करतो, पण काही वेळा अनिवार्य कारणास्तव उशीर होतो. फॉर एक्झाम्पल, ट्रॅफिक जॅम शहरांमध्ये. पुढचं घेऊया 11 नंबर, तुम्ही नवीन कौशल्ये कशी शिकता? मी ऑनलाईन कोर्सेस आणि कार्यशाळांमध्ये भाग घेतो आणि कार्यशाळांच्या स्वतःला अपडेट करतो. म्हणजे वर्कशॉप्स वगैरे मी अटेंड करतो वगैरे असं म्हणू शकतात मित्रांनो. कमेंट करा, उत्तर देईल मी तुम्हाला. 12 नंबर, तुम्ही किती स्वतंत्र काम करू शकता? स्वतंत्र काम करण्याची तुमची क्षमता दर्शवा. मी स्वतःच्या प्रोजेक्टवर पूर्ण लक्ष देतो आणि आवश्यक तेव्हाच टीमची मदत घेतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला प्लीज. पुढचा घेऊया 13 नंबर, तुम्ही कसे प्रेरित राहता? तुमच्या प्रेरणा स्रोतांचे उदाहरण द्या. उदाहरणार्थ, माझ्या कामाच्या यशाच्या फीडबॅकमुळे मी प्रेरित होतो आणि उद्दिष्टे साधण्यासाठी अधिक मेहनत करतो. पुढचं घ्या 14 नंबरचं. याच्यामध्ये आहे, तुम्ही एक कठीण परिस्थिती कशी हाताळली? एक कठीण परिस्थितीच्या अनुभवाचे उदाहरण द्या. फॉर एक्झाम्पल, एक प्रोजेक्ट डेडलाईनसाठी अनुकूल नाही, त्यामुळे मी टीमला प्रेरित केले आणि समस्या सोडवली. या पद्धतीने तुम्ही तुमचं उत्तर देऊ शकता. पुढचं घेऊया 15 नंबरचं. तुम्ही कामाच्या दरम्यान आराम कसा ठेवता? कामाच्या दरम्यान आराम ठेवण्याचे वापरलेले तंत्र सांगा. उदाहरणार्थ, माझ्या कामाच्या तासांच्या दरम्यान छोटी विश्रांती घेतो आणि मनःशांतीसाठी छोटे व्यायाम करतो. पुढचं घेऊया 16 नंबरचं. तुम्ही कोणत्या प्रकारच्या नेतृत्व शैलीला अनुसरण करता? तुमच्या नेतृत्व शैलीचे वर्णन द्या. उदाहरणार्थ, माझी नेतृत्व शैली म्हणजे सहकार्यात्मक आणि प्रेरणादायी, जिथे टीम सदस्यांना विचारांना मान देण्यात येतो. पुढचं घेऊया 17 नंबरचं. तुम्ही तुमच्या कामाच्या क्षेत्रात काय आव्हानांसमोर उभे राहिलात? कामाच्या क्षेत्रातील आव्हानांची माहिती द्या. फॉर एक्झाम्पल, एक विशिष्ट प्रोजेक्टमध्ये कमी वेळेत अधिक कार्य करण्याचे आव्हान होते, पण मी ते यशस्वीरित्या पूर्ण केले. एक्झाम्पल द्या मित्रांनो. पुढचं घेऊया 18 नंबरचं. तुम्हाला या नोकरीसाठी काय अपेक्षा आहे? या नोकरीत तुम्हाला काय अपेक्षित आहे ते स्पष्ट करा. उदाहरणार्थ, माझी अपेक्षा म्हणजे कार्यक्षमतेसाठी उत्तम संसाधने आणि सामर्थ्यशील कार्य वातावरण. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुढचं घेऊया 19 नंबर. तुम्ही एक चांगला कर्मचारी का आहात? तुमच्या योग्यतेचे आणि गुणांचे उदाहरण द्या. फॉर एक्झाम्पल, मी स्वतःची जबाबदारी घेतो, वेळेवर काम पूर्ण करतो आणि टीममध्ये उत्कृष्ट सहकार्य करतो. पुढचं घेऊया शेवटचं 20 नंबरचं आहे.
तुम्ही तुमच्या भविष्यातील योजना काय आहेत? भविष्यातील योजनांचे स्पष्ट आणि वास्तववादी वर्णन द्या. उदाहरणार्थ, माझी योजना आहे की या क्षेत्रात अधिक अनुभव मिळवून तज्ज्ञ बनणे आणि पुढील 5 वर्षात नेतृत्व भूमिका स्वीकारणे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर धन्यवाद. थँक यू. बाय बाय.